तर एलबीएस मार्ग ही वाहतुकीसाठी बंद केलाय। कुर्ला एलबीएस मार्गावर कमरेहून अधिक पाणी साचलेले आहे, त्यामुळे या मार्गावरूनही वाहतूक होणं शक्य नाही। कुर्ला एलबीएस मार्ग ही बंद झालाय। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेले आहे, त्यामुळे इथनं वाहतूक बंद करण्यात आली आहे। अनेक गाड्या इथेही बंद पडलेल्या आहेत पाण्यामुळे, त्यामुळे ही वाहतूक कोंडी होतीये। एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली, बंद झाली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय आत्ताची परिस्थिती? एलबीएस मार्गावर दोन्ही बाजूला पाणी साचलेलं दिसतंय। नक्कीच आताची परिस्थिती पाहता की मोठ्या प्रमाणात आहे पाणी आहे। लालबहादूर शास्त्री मार्गावर आहे ते सध्या आता पाणी आहे, साधारण 4 फूट ते 5 फूट हे आहे सध्या पाणी इथे पाहायला मिळत आहे। गाड्या देखील पाण्याच्या खाली सध्या गेलेल्या आहेत। लालबहादूर शास्त्री मार्ग दोन्ही जे मार्ग आहेत, ठाण्याकडे जाणारे आणि मुंबईकडे जाणारे मार्ग सध्या आता इथे मुंबई पोलिसांनी इथे बंद करण्यात आलेले आहे, कारण पाण्याचा साठा आणि इतका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धोका देखील निर्माण होऊ शकतो। त्यासाठी पालिका असेल किंवा मुंबई पोलीस सध्या सतर्क सध्या झालेली आहे आणि पाण्यासाठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील एलबीएस मार्गावर पाहायला मिळते आहे। ठीक आहे, धन्यवाद मयूर संपूर्ण माहितीसाठी। तर एलबीएस मार्गावर दोन्ही बाजूला पाणी साचलेलं आहे, त्यामुळे नागरिकांनाही फटका बसतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।